मीरा, ऐक जरा नवऱ्याचं, लाव तो बर्फ. अगं रागाच्या भरात काय करून बसलीस हे? वहिनी, तुम्ही बोला ना. आई, मीरा, बर्फ लाव बाळा, बरं वाटेल तुला. मीरा, आईंचं तरी ऐक. अनन्या, इकडे आणतो बरं, रुमाल दे. आईचं ऐकणार नाहीयेस, इतकी मोठी झालीस का? नाही ना? सावकाश. अथर्व, तुम्ही अजूनही ओळखू शकला नाहीये मीराला. तुम्ही जो अविश्वास दाखवलाय ना, त्यामुळे दुखावली गेली आहे ती. बरं वाटतंय? तुम्ही सगळे थोड्या वेळ बाहेर जा, तिला एकटीला राहू दे, आराम करू दे तिला. अथर्व, चल ना. बघतोयस ना तिला किती त्रास होतोय ते, अजून चिडचिड होईल तिची. अरे जा बाहेर. अथर्व, जा. काय बाई एक एक. अनन्या, जा तू पण जा. जा, मी आहे इथे, जा. दे. काही लागतं चोप आवाज आहे. बरं वाटते का? आई, बरं झालं तुम्ही थांबला. आता तुम्हीच समजवायला. मीरा, तू उगाच स्वतःला त्रास करून घेतलास. हं? घे. अंबिका, मी तुमचं बरं करत बसले तर माझं जगणं आणखी अवघड होईल. तुमचा बाप, तो शिवनाथ आणि तुम्ही दोघी माझ्या वाटेतला मोठा अडथळा आहात. एक मरून पण पिच्छा सोडत नाही आणि एक चिमणी एवढी असून जीव खाती. तुझ्यासारखंच या मीराला सुद्धा जिवंत जाळायचं होतं मला, पण फक्त नाकावरच निभावलं. सारखं सारखं असं होणार नाही. वेदाचे बाबा, मी किचन मध्ये होते तेव्हा मला खरंच गॅसचा वास आला. मी खरं सांगते तुम्हाला. मला आत्ताही ह्या बामचा वास येत नाहीये. मी खरं बोलत होते. किचन मध्ये सुद्धा मला गॅसचा वास नाही आला. बाई 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 बाई, मी घरात नसताना काय घडलं हे? अरे देवा, काही झालं असतं तर बरं झालं बाई, मी घरात नव्हते. बरं झालं म्हणजे मीरा वहिनीसोबत काही घडलं तर चालेल तुला? नाही नाही नाही, बरं झालं, काही झालं नाही असं म्हणत होते मी. अथर्व वेळेवर आला ना. पण तुला सांगू का, मी जर घरात असते ना तर हे सगळं घडलंच नसतं.
माझं नाक एवढं स्ट्रॉंग आहे ना, लगेच वास आला असता मला. आणि गॅस लीक झालाय हे काय मला कळलं नसतं. पण गॅसचा नॉब ऑन राहिला हेच न करण्यासारखं आहे आत्या. न कळण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? आता मीराचं लक्ष कुठे असतं? वेंधळी आहे ती, चंचल आहे. हो की नाही अथर्व? विचार त्याला. याला काय विचारू? दादा, तुझी ना खूप मोठी चूक झाली. वहिनी खरं सांगत होती आणि तू कसा बोललास रे तिला? रागाच्या भरात बोललो तिला. आय एम सॉरी फॉर दॅट. तिला सॉरी म्हणालोय. सॉरी सॉरी म्हणालास तू? कसं? ठीक आहे, सॉरी. बस एवढंच? मग अजून काय म्हणाला होता त्याने? आणि मीराने हे जरा अतिच नाटक केलं. एवढं करायची गरज नव्हती. एक मिनिट आत्या, मला सांग, दामोदर काकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तर तुला काय वाटेल? हा, येईल ना राग? ऑब्विसली. हे बघ दादा, मी मीरा वहिनीला ना पहिल्यांदा एवढं रिॲक्ट होताना पाहिलं. याचा अर्थ ती खूप हर्ट झालीये. तुला आत्ता तरी पटतंय ना की तिला खरंच वास येत नव्हता? हो. गुड. तुला तुझी चूक रिअलाइज झाली आहे ना, हे मीरा वहिनीला पण कळायला हवं. काय करू? ते नॉर्मली सॉरी म्हणालास ना, तसं नाही, जरा स्पेशल सॉरी म्हण तिला. म्हणजे? मी सांगते तसं. ही नालायक आहेस तू मीरा. एवढं मारतं काय कोणी? सोडणार नाही तुला. तसंही या मीराला बंद खोलीतच जोर येतो. ओपनली चॅलेंज दिलं तर कुठे एक्सेप्ट केलं हिने? सगळ्यांसमोर सत्य सांगायला धाडच लागतं आणि हे हिच्याकडे नाहीये. माझ्या विरुद्ध प्रूफच नाहीये ना, तर धाडस कुठून येणार आहे? भेकड कशी येशील तू माया? दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतः मस्त राहतीयस. राक्षस कुठली? मीरा. भेकड कुठली? वाचलीस तू या वेळेला? लाटण्याने मारलेस ना मला. सोडणार नाही तुला. ए, बस झाली तुझी बडबड. आणि काय चॉकलेट खातीयस? खा खा खा. काय ग? काय? पाणी पाणी हा? पाणी. आणते पाणी, आणते. यांना एकीचा पुळका. आणि माया, तू परत मीराबद्दल असं काही विचार केलास ना, यापेक्षा वाईट अवस्था करेन तुझी. लक्षात ठेव. घे पाणी घे.